नाम्या म्हणजे नामदेव वेडे पाटील आगाऊवाडीच्या एका सधन घरातला मुलगा. आर्थिक सुबत्ता असल्यानं पैशाची चणचण अजिबात नाही. नाम्याला टी व्हीवरच्या एका शोचं म्हणजे खतरों के खिलाडी या शोचं प्रचंड वेड. त्यामुळे तो सतत जगावेगळे स्टंट्स करत राहायचा. कधी बाईक पुढच्या चाकावर चालवायची, आगीतनं बाईक चालवत बाहेर काढायची, बाईक चालवत पेटती सिगरेट तोंडातनं आत करायची बाहेर काढायची, असे अनेक खेळ तो करायचा. पण यातून फक्त मनोरंजन होत असे. एक दिवस नाम्याला त्याची आई म्हणाली, नाम्या, या तुझ्या स्टंट्समुळं एखाद्या वेळेला लोकांचं मनोरंजन होईन, पण मला माझ्यासाठी सून कधी शोधशील ते सांग. अगं आहे, मी अजून लहान आहे, लग्नाचं बघतो नंतर. नाम्या, आता तुझी गद्धे 25शीसुद्धा उलटून गेली आहे. त्यामुळे त्या खतरों के खिलाडी गेम शोचं वेड सोड, बोहल्यावर कसं चढता येईल याचा विचार कर. अगं हा नाही, थोडा वेळ दे ना. हे बघ, मी ना अशा स्टंटमध्ये प्रावीण्य मिळवून तुला एखादी सुंदर मुलगी सून करून आणतो बघ. हो, बघू काय दिवे लावशील ते. आता झोप. सुंदर बायकोचं स्वप्न बघता बघता नाम्याला कधी झोप लागली हे कळलं नाही. नाम्या बाईकवर भटकंती करायला निघाला. एका चहाच्या टपरीवर तो विश्रांतीसाठी थांबला तेव्हा त्याचं लक्ष पेपरमधल्या एका बातमीकडे गेलं. बातमी अशी होती की इथून अंदाजे 50 किलोमीटर लांब असलेलं चक्रमपूर नावाचं एक गाव डोंगरात वसलेलं आहे. त्याचे प्रमुख चक्रम सिंग यांची कन्या नंदा हिचा स्वयंवर होणार आहे. इच्छुक व्यक्तीनं आपलं प्रोफाईल मोबाईलनं खाली दिलेल्या मेल आय डीवर मेल करावं. नाम्या लगेच आपलं प्रोफाईल त्या मेल आय डीवर पाठवायची तयारी करत असताना तो चहावाला नाम्याला म्हणाला, अहो भाऊ, या चक्रमपूरच्या स्वयंवराला जायचा बेत असेल तो कॅन्सल करा बरं का. का रे बाबा, असं का म्हणतो तू? अहो, त्या चक्रम सिंगाची मुलगी फार चक्रम आहे. तिला आहे ना त्यो खतरो के खिलाडी टी व्ही शो नाही का, तो लय आवडतो तिला. अरे मग हे चांगलंच आहे ना, मला पण तो शो आवडतो ना. अरे भाऊ, तो शो बघणं ना आवडणं हे एक वेळ मी समजू शकतो, पण त्या शोमधल्या करामती किंवा खेळ आपल्या स्वयंवरासाठी ती वापरते अशी ऐकीव बातमी आहे. आता याला ठारी येडेपणाच म्हणता येईल का नाही. असल्या खेळात जो यशस्वी होईल ना त्याच्याशी ती लगीन करणार, आणि जे अपयशी ठरतील त्यांना त्या चक्रम सिंगच्या गडीत असलेल्या कारागृहात 2-3 वर्ष काढायला लागणार. अरे बापर, मी तर चिंतेची बाब आहे. नाही, पण मी प्रयत्न करायचा विचार करतो आहे. अहो, भाग्यानं साथ दिली मला तर सुंदर मुलीशी लग्न होऊ शकतं ना. पण भाऊ, मला वाटतं नका भानगडीत पडू, दुसऱ्या एखाद्या पोरीशी लग्न करा, सुखी व्हा. नाही रे, मी माझं प्रोफाईल पाठवलं सुद्धा आत्ता. अरे ती नंदा बघ ना, कसली सुंदर पोरगी रो. हे बघ, माझ्या मोबाईलवर तिचा फोटो आला, लगी मेसेज पण आला आहे तिचा. ती म्हणते, नाम्या, मला लय आवडला आहे तू ये स्वयंवराला, मी तुझी वाट बघती. अरे मी तिला जिंकलंच आहे, आता जातोच तिकडं. भाऊ, हे बघा, मला काळजी वाटते तुमची. आत्तापर्यंत 15-20 लोकांनी या खेळात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले, पण त्याला काही यश मिळालेलं नसावं. अहो, कारण अजून कोणी परतलंच आलेलं नाही तिथं. तुम्ही जरा विचार करा. हे बघ, काय पण झालं ना तरी नंदाला मिळवण्यासाठी मी कोणत्याही अवघड परीक्षेला सामोरं जाणार आहे. मी निघतो. हे बघ, माझी बाईक तुझ्या दुकानात लावून जातो, तुझा फोन नंबर दे, काय अडचण आली तर तुझी मदत मागन. या चक्रम सिंगचं घर कुठे? अहो, ते बघा ना, त्या डोंगरावर समोर जी गडी दिसती ना तिथंच राहते चक्रम सिंग. आणि तुम्ही काय गाडीची काळजी करू नका, मी सांभाळतो तुमची गाडी. नाम्यानं त्या टपरीवाल्याचा निरोप घेतला आणि तो गडीकडे निघाला. थोडं चालल्यावर त्याला गडीकडे जाण्याच्या 100-150 पायऱ्या दिसल्या. तो पायऱ्या चढायला सुरुवात करणार तेवढ्यात त्याचं लक्ष एका बोर्डाकडे गेलं. त्या फलकावर लिहिलेलं होतं की पायऱ्या सरळ न चढता उलट्या चढलात तरच तुम्हाला या गडीत स्वयंवरासाठी प्रवेश मिळेल. तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी जागोजागी कॅमेरे बसवलेले आहेत. आईला ह्यो चक्रम सिंग याडाच दिसतोय. आता पायऱ्या उलट्या चढायला मला 2 तास लागतील ना, त्यातून ह्याचा नाही साराव, थकवा येणार आहे. करणार काय आता. नाम्या थांबत थांबत उलटा चढून गडीच्या दारापाशी पोहोचला. फार दामला होता तो.
तेवढ्यात आपोआप दार उघडलं गेलं आणि दारातून एक जाड दोरीचा फास नाम्याच्या अवतीभवती अडकला. त्याला काही कळायच्या तो उचलला गेला. अरे अरे बाबू ए नंदा 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 थांब, मी पडन, मी वाचव मला. तेवढ्यात एक नाजूक आवाज आला. नाम्या, घाबरू नकोस, तू पडणार नाहीस, मला आवडलायस तू. अगं नंदे, मी तुला आवडलो आहे ठीक आहे, पण मला सोडव ना, या असल्या परीक्षा द्यायची मला सवय नाही आहे. अगं नंदा 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 कुठे आहे गं तू, समोर आहे की. तेवढ्यात नंदाचा एक सुरक्षा रक्षक गर्जन सिंग घेऊन गर्जना करतो. अय नामे, नाही अहो नामदेवजी, आमच्या नंदाताईंला एकेरी नावानं हाक नाही मारायची, परिणाम वाईट होतील. गर्जन सिंगची शरीरयष्टी, त्याचा धारदार आवाज, आग ओकणारे डोळे बघून नाम्या थोडा घाबरला. पण तरी त्यांनी स्वतःला थोडं सावरलं आणि तो म्हणाला, सॉरी बरं का, इथनं पुढं भान ठेवल मी. नंदा म्हणजे नंदा देवी मला आवडल्या, मला त्यांना भेटायचे. क्षणभरात नाम्या एका मोठ्या दालनात उचलला जाऊन पोहोचला. तिथे त्याला दोरीच्या फासातनं सोडवलं गेलं. चला पोचलो एकदाचा, आता नंदाशी भेट झाली का लगीन करतो, मोकळा होतो. नंदा ये की समोर. नाम्याजी, एवढी काय घाई आहे, अजून 2-3 चाचण्या परीक्षा आहेत, त्यांना तुम्हाला सामोरं जायचे. नंदादेवी सहज नाही भेटत. तेवढ्यात ती नंदाच तिथे आली. गर्जन सिंग, नाम्याला एवढं घाबरवू नको, जा इतर चाचण्यांची तयारी कर. नंदाचं सुंदर रूप बघून नाम्या हरखून गेला होता. जी ताईसाहेब. अहो नंदा, अहो तू मला भेटायला यायला उलट्या पायऱ्या चढून यायला लागलं, लय थकलोय मी, अजून किती चाचणी परीक्षा द्यायची मला. हे बघ नाम्या, मला जिंकायचं असेल तर हे करावंच लागेल तुला. हे घे गुलाब. आता मी जास्त वेळ इथे थांबू शकणार नाही, माझे पिताजी येतील इकडे. प्रत्येक चाचणी परीक्षेनंतर मी तुला भेटायला येईन, शुभेच्छा देईन. यशस्वी हो नाम्या, जाते मी. यस, मी नक्की यशस्वी होणार आहे. नंदा निघून गेल्यानंतर चक्रमसिंग येत असल्याची वर्दी आली. छान पोशाख केलेला चक्रमसिंग तेवढ्यात तिथे येऊन पोचला सुद्धा. हे बघ नाम्या, तू चाचणी परीक्षा दे आणि मग आमच्या नंदाला जिंक. पण जर तू यशस्वी झाला नाहीस तर आमच्या कोठडीत जेरबंद राहशील, तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर प्राणांना मुकशील. पण मला नेमक्या कोणत्या चाचणी खेळायला सामोरे जायचं आहे ते तर सांगा ना, आणि परीक्षा सोप्या ठेवा बरं का. ते अजिबात होणार नाही, एकापेक्षा एक खडतर खेळ आहेत. गर्जन सिंग त्याची माहिती देतील. आम्ही जातो, बेस्ट लक. अरे बापरे, देवा 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 देवा, मला मदत कर. मला ही नंदालय आवडली, मला तिच्याशी लग्न करायचे देवा. नाम्याचा आवाज तिकडून जाणाऱ्या एका देवदूताला ऐकू आला. तो नाम्याला भेटायला आला. बोल वत्सा, काय मदत हवी आहे तुला? मी देवदूत आहे, मला सांग. अहो देवा, मी इथं नंदाच्या स्वयंवरासाठी आलो आहे, नंदाशी मला लग्न करायचे. मग कर की, अडचण काय आहे? अहो त्यासाठी मला ते खतरों के खिलाडीसारख्या आगळ्या वेगळ्या स्टंट्सला सामोरं जावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही मला मदत करा, म्हणजे मला यश मिळेल ना. असं म्हणतोस? ही घे, ही जादुई अंगठी आहे, ही बोटात घालून ठेव, तू नक्की यशस्वी होशील. देवा, लयच आभारी झालो बरं का तुमचा. देवदूत गेला आणि काही क्षणात तिथे गर्जन सिंग आला. चला नाम्याची परीक्षा दालनात. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, इथं कोणाची मदत न घेता चाचणी परीक्षा द्यायची. चला. नाम्या लगेच बोटात अंगठी घालून गर्जन सिंग बरोबर जातो. गर्जन सिंग नाम्याला घेऊन परीक्षा दालनात येतो. हे बघा नाम्याजी, या काचेच्या पेटीत बसायचं, आडवं व्हायचं. तुम्ही आडवे झाला का आम्ही तुमच्या अंगावर झुरळ आणि इतर कीटक सोडणार. अर्धा तास तुम्ही ह्या कीटकांच्या बरोबर राहायचं, मगच बाहेर यायचं. आता यात तुम्ही यशस्वी झाला तेव्हा पहिल्या चाचणी परीक्षेत तुम्ही पास झाला असं समजलं जाईल. अरे गर्जन सिंग, या कीटकांच्या सोबत राहायचं म्हणजे किती त्रास होणार आहे मला. एक काम कर ना, त्याऐवजी तू माझ्याशी संगनमत करून
अर्ध्या तासानंतर चक्रमसिंगांना सांग ना की मी पहिली परीक्षा उत्तीर्ण झालो. असं मी अजिबात करणार नाही. मी चक्रमसिंहजींचा एकनिष्ठ सेवक आहे. गप गुमान परीक्षेला चाला. नाम्या त्या काचेच्या पेटीत जाऊन झोपतो. त्याच्या अंगावर कीटक सोडले जातात. त्याला खूप किळसवाणं वाटतं, पण नंदासाठी तो हे सगळं सहन करतो. त्याचबरोबर बोटात देवदूताची अंगठी असल्यानं त्याला कसलाही त्रास होत नाही. अर्ध्या तासानं तो सुखरूप बाहेर पडतो. बाहेर येतो तर काय, अहो स्वतः नंदा त्याच्या स्वागतासाठी तिथे हजर. तो घाईनं नंदाचा हात धरायला जातो आणि तिला हात द्यायचा प्रयत्न करतो तर गर्जनसिंग त्याला नाम्याजी, लिमिटमध्ये राहा. आमच्या नंदाताईंची लगट करायचा प्रयत्न करू नका, नाही तर परिणाम वाईट होतील. गर्जनसिंग, तू जरा लांब उभा राहा रे. मला हा नाम्या आवडला आहे. जी ताईसाहेबजी, चला नाम्याजी, आता दुसऱ्या परीक्षेला जाऊ. हे बघ नंदा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. आता या परीक्षा घ्यायलाच नको ना. तू सरळ माझ्याबरोबर पळून चल ना. पळून चल, लगीन करू आपण. नाम्याजी, असा आगाऊपणा करायचा विचार करू नका, नाही तर मला चक्रमसिंगांना ते सांगावं लागेल. गर्जनसिंग, तू जरा लांब सरक. मला आणि नाम्याला थोडं खाजगी बोलायचं आहे. अहो पण ताई, मी तुमचा सुरक्षा रक्षक आहे. तुमच्या पिताजींनी तुमची जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. समजा या नाम्या भाऊंनी तुम्हाला काही इजा केली तर? हे बघ गर्जन, काहीतरी बळजबडू नको रे. नाम्याचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. आमचं बोलणं झालं की तू नाम्याजींना दुसऱ्या परीक्षेच्या दालनात घेऊन जा. ठीक आहे, जशी आपली आज्ञा ताई. नंदा नंतर नाम्याजवळ येते आणि त्याच्या हातात आपले हात गुंफते आणि म्हणते, नाम्या, राजा, आपल्याला पळून जाणं शक्य नाही बरं. त्याऐवजी तू इतर चाचणी परीक्षा जिंकाव्यास आणि माझ्याशी लग्न करावंस. करशील ना रे माझ्यासाठी एवढं? आय लव्ह यू रे. असं म्हणत नंदानं नाम्याच्या हाताचं चुंबन घेतलं आणि म्हणाली, मी आता जाते बरं नाम्या. अगं नंदा, मी तुझ्याबरोबर लगीन करायला काही किंमत मोजल. काळजीच करू नको तू. मी पुढच्या सगळ्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचा प्रयत्न करणारच. नंदा तिथनं गेल्यानंतर नाम्या गर्जनसिंगला म्हणतो, चले गर्जनसिंग, आपण चाचणी परीक्षेच्या दालनात जाऊ. चला चला नाम्या भाऊ, चला. नाम्या परत देवाला मनोमन प्रार्थना करतो की देवा, पुढच्या सगळ्या परीक्षेत मला यश येऊ द्या. तेवढ्यात देवदूताचा आवाज येतो, अरे नाम्या, तुझ्याजवळ जादुई अंगठी आहे ना, मग यशस्वी होणारच आहेस तू. दालनाजवळ गेलास की बोटात अंगठी न विसरता घाल. अहो पण देवदूत, मला पुढं आणखीन थरकाप उडवणारे स्टंट येतो. अशा स्टंटला मला सामोरं जावं लागणार. मला भीती वाटते हो. अरे पण नाम्या, तुझी इच्छा होती ना की तुझं लग्न स्टंट्स करून व्हावं, मग का घाबरतोयस? अहो, एक तर तुम्ही मला दिसा ना. चाचणी परीक्षा देताना काही घोळ झाला तर? हे बघ नाम्या, मी अदृश्य स्वरूपात तुझ्याबरोबरच आहे. मी तुला मदत करतोय याची वाच्यता करू नकोस, नाही तर तुझं पितळ उघडं पडेल. चल, चाचणी परीक्षेला सज्ज हो, निघ. अरे खरंच की तुम्ही माझ्याबरोबरच आहे नाही का? माझ्या लक्षात नाही आलं. ओ नामेजी, कोणाशी बोलताय तुम्ही? इथं तर कोणी दिसेना. काहीतरी जादू टोना करून स्पर्धा जिंकायचा प्रयत्न करत असाल तर चालणार नाही बरं का. मी कशाला जादू टोना करतोय राव? मला एकट्याशी बोलायची सवय. माझ्यावर असली शंका नाही घ्यायची. तुम्ही चाला त्या दालनाकडं. गर्जन नाम्याला परीक्षा दालनात सोडतो. हे बघा नामेजी, इथं या मैदानात उभं राहायचं. क्षणभरात तुमच्या अंगावर एक वळू सोडण्यात येईल. तो वळू धावत येऊन तुमच्या पृष्ठभागावर त्याच्या टोकदार शिंगानं ठोसे मारल. तुम्ही त्याचा नेम 10 वेळा चुकवला, तुम्ही पुढच्या फेरीत प्रवेश करणार. अरे गर्जन, कसले आगोरी खेळ ठेवले राव तुम्ही. हे असले खेळानं माझ्या हाडाचा चाक्का चूर होऊन जाईल. नंदाशी लगीन राहिलं बाजूला, तो वळू मला जिवंत नाही ठेवायचा. आपण नाही असल्या खेळात भाग घेणार. दुसरा पर्यायी खेळ सांग. आमच्याकडे पर्यायी खेळ नसतात. आज खेळ आहे. हे बघा नामेजी, समजा तुम्ही या खेळात यशस्वी झालात तर नंदा देवींच्या बरोबर तुमचं लग्न होण्याच्या मार्गातला एक फार मोठा अडसर दूर होईल. काय ठरवताय? अरे या चक्रमपूर गावात सगळ्या गोष्टी अजबच आहेत.
वळूच्या त्या आचाट शक्तीपुढं माझा निभाव कसा लागणार देवाला माहिती. देवदूता मदत कर रे बाबा. अरे नाम्या, मी दिलेली अंगठी बोटात घालून वळू समोर जा. वळू तुझ्या अंगावर धावून आला की अंगठीच्या जादूमुळे तू हवेत उंच उडू शकशील. त्यामुळे वळूचा नेम चुकेल. आपण हे कोणाला समजलं तर? कुणाला नाही समजणार. सगळ्यांना वाटेल की वळूचा नेम चुकवायला तू हवेत उंच सूर मारतोयस, उडी मारतोयस. तो बघ आला वळू, अंगठी घाल. नाम्या पटकन अंगठी घालतो. तेवढ्यात वळू ठोसा मारायला नाम्याच्या अंगावर धावतो. नाम्या हवेत उंच उडतो. 10 वेळा असं झाल्यानंतर वळूला तिथनं बाहेर काढण्यात येतं. नाम्या दुसऱ्या फेरीत विजय झाल्याचं ऐकून नंदा आनंदानं नाम्याला भेटायलाच आली. अरे नाम्या, तू खरोखर पराक्रमी निघालास. तुझं माझं लग्न होण्यात आता फक्त शेवटच्या फेरीचा अडथळा आहे. ती फेरी जिंक आणि माझ्याशी लग्न कर. चल कर तिसऱ्या फेरीची तयारी. नंदा, मी काय म्हणतो, या तिसऱ्या फेरीला फाटा देऊन माझ्याबरोबर पळून चल की तू. नाम्या, असलं काही मनात आणू नको हां. माझे पिताजी अतिशय शिस्तप्रिय आहेत. त्यांचे हेर आहेत सगळीकडे. अरे मागे एका मुलानं त्यांच्या बागेतलं फूल चोरलं म्हणून त्यांनी त्याची बोटं छाटली आहेत आणि तू तर सरळ त्यांच्या मुलीला चोरायचा प्रयत्न करतोयस. म्हणजे तुला प्राणालाच मुकावं लागेल. अयो, नसतं जेंगट गाळ्यात अडकून घेतले राहो. नाम्या, तू मला जेंगट म्हणतोयस? नंदा, तुला नाही ग, मी असल्या जीव घेण्या फेऱ्यानं जेंगट म्हणतोय. मग ठीक आहे, जा आता तिसऱ्या फेरीसाठी वेगळ्या दालनात. बेस्ट ऑफ लक. नाम्या गर्जन सिंग बरोबर एका मोठ्या दालनात जातो. तिथे त्याला फक्त नारळाची झाडं दिसतात. अरे गर्जन सिंग, अहो इथं तर फक्त नारळाची झाड आहे. तिसरी फेरी कुठं होणार म्हणले? नाम्याजी, या बागेतच होणार आहे तिसरी फेरी. या बागेतल्या सगळ्यात उंच नारळाच्या झाडावर तुम्हाला चढायचं आहे आणि तिथून एक नारळ तोडून आणून नंदाताईंना द्यायचं आहे. अरे ऐक ना गर्जन, मी नारळाच्या झाडावर कधी चढलो नाही राव. आंब्याच्या झाडावर मी हव्यात इतक्या वेळा चढू शकील. नारळाच्या झाडाच्या ऐवजी दुसरं झाड सांग ना. मला नाही येणार नारळाच्या झाडावर चढता. हे बघा नाम्याजी, ही बाग नारळाचीच आहे. त्यामुळं दुसरे पर्यायी झाड आमच्याकडे नाही. तुम्हाला नंदाताईंशी लग्न करायचं आहे ना, मग नारळाच्या झाडावर चढावं लागेल. आईला ह्या चक्रमपूरमध्ये सगळं उलटं सुलटं आहे राव. मजबुरी करणार. बरं ठीक आहे गर्जन, करतो प्रयत्न बाबा. अरे देवदूता ऐक ना, मी आंब्याच्या झाडावर या कदामत कधी चढलो नाही आणि हे तर नारळाचं झाड आहे राव. मला मदत कर रे. काय होणार काय कळलं ना बाबा. नाम्या, तू अंगठी घालून झाडाजवळ उभा राहा. इतर कुणाला कळायच्या आत एका दमात अंगठीच्या प्रभावानं तू नारळाच्या झाडावर चढशील आणि नारळ तोडून आणशील. तो नारळ नंदाला दे. जा, तू यशस्वी होणार. नाम्या झाडाजवळ पोहोचता झपाझपा झाडावर चढून जातो. नारळ तोडून आणतो. नंदाला भेट देतो. नंदाच्या हातात एक माळ होती. ती माळ ती नाम्याला घालते. नाम्या, आता तू मला जिंकलंस. नाम्या, मी तुझी झाले रे. एवढे चक्रमसिंग दालनात येतात. नाम्या, मानलं बरं का तुला. तू एवढे सगळे खेळ एकदम सहज जिंकलायस. आता नंदाशी तुझं लग्न होणार. नाम्या, मला सांग, इतक्या सहजपणे कसा काय जिंकलास रे? काय या खेळांचा सराव बिराव केला होतास का काय? नाही चक्रमसिंगजी, कसं आहे ते माझं सिक्रेट आहे. मला अजून विश्वास नाही बसत का नंदा माझी झाली. पण आता तुम्ही परत नाही ना परीक्षा घेणार कोणची? नाही नाही, आता कुठलीही परीक्षा नाही. आता तुझं नंदाचं लग्न, नंदा तुझी. नाम्याला हे सगळं स्वप्नवत वाटायला लागतं. तो एकदम ओरडायला लागतो, वा 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 नंदा, मी सगळे खेळ जिंकले. अगं पण तुझ्या पिताजीने कसले कठीण खेळ ठेवले होते. पण देवत होता तुझ्यामुळं सगळं काही साध्य झालं बाबा. आहे बघ, नंदाशी लगीन ठरलं माझं. नंदा चक्रमसिंगची पोरगी, चक्रमपूरचा गर्जन सिंग. अरे वा वा वा. तेवढ्यात नाम्याची आई तिथे येते आणि म्हणते, नाम्या काय झालं रे तुला? झोपेत कशासाठी बोलतोय तू? आणि कोणी ही नंदा? कुठं आहे ती? अगं मी गोड स्वप्न बघत होतो ग नंदाशी लग्नाचं. अगं मी एक जीव घेणे स्टंट केले. तो वळू, ते नारळाचं झाड, आईला गेलं कुठं ते सगळं?
नामे खुळे असली दळभद्री स्वप्न बघून लगीन होत नसतं बरं का. मी तुला अनेक वेळा बजावलं का रात्री उशिरा ते खतरो का खिलाडी बघत जाऊ नको. अरे असला टी व्ही शो बघून तुझं काही लगीन होणार आहे का? अजिबात होणार नाही. चल उठ आता. आई अगं किती छान स्वप्न पडलं होतं ग. अरे 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 नंदा. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अनिल अभ्यंकर यांच्या मी, बायको आणि ती या कथासंग्रहातली कथा लग्नासाठी वाटेल ते. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा, जेणेकरून ही कथा सर्व कथाप्रेमींपर्यंत पोहोचेल. कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतो या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येईल हे लक्षात घ्या आणि फोटोला क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कथांसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.